छानपैकी देवपूजा झालेली. ते पूजेचं ताट रेडी केलंय. आता मी जाणार आहे देव बाप्पाला महादेवाला. आनंद पुत्र तारकासुर येणे पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांचिती चार युगे पर्यंत शिवमाये कांती रमत परिणो हे विलेपात नवे सुतया करिता तो तारकासुरे केला कांत देवलना गरुडीने दासी भौत पै केल्या देव शिवासी शरण जाती कवती रोगे कांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नवेची मग अग्नी आत पाठविला अति विशेष दोत्य नेत्री हात फोडणे भिक्षा मागत शिव पार्वती युद्ध झाले परमाद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला पुतोनी पायी धरणी आवलीला चक्राकार भोवंडीला मग धरणीवर आपटीला चूर्ण झाला मुद्गत निघोनी गेला प्राण सुगंधी वाजवे शतिरमन पुष्पे वर्षती दुर्गण कर जोडोनी स्तुती करती मारिला सेनापतित्व समग्र इंद्रियाचे तारकासुराचे नगर इंद्रे लुटले समग्र देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीच नमने शिवपुराणीच तुका पार दिले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी वैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननाथ भवानी म्हणत ब्रह्मचर्य केल्यापर्यंत आता स्वीकरणीय दासश्रम करीती षडानने प्रती सांग स्त्रिया कैशा असती ज्ञान केल्या नाही निश्चिती कैशा प्रति सांगे मज अपर्णा म्हणे तुम्हाला म्हणजे तारिक्या स्त्रिया सर्वत्र ऐकता असे आले तुम्हाला काय उत्तरा बोलत तुझ्या तारिक्या स्त्रिया जरी तुझा समान मद निर्धारी तुझ्या वचनाशी मातुश्री अंतर पडवणे दिली ऐसे कुमार बोलून महाकपाटात जाय पडून मग ते जगन्माता पण गरुडा विंदली तयाते नाटोपे कुमार ते क्षणी आंबा दुःखे पडे धरणी हे त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंदते अरे तू कुमाराला विवदना आला माझ्या स्तनाची पाना वनाची पादू छडानना निजवदनाचा कवी हे तुझे दुर्लोणी म्हणून कुमार वंदिते क्षणी बोले तेव्हा श्वापवानी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शनाची स्त्रीला ही सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृष्णकायुगी तो सप्तजन्म सौभाग्य मातंग दर्शने लाभ समानची स्वामी सर्वशी विनवती समस्त भवानी तुझा रागी तळमळत भेटोनी ऐकवित वाराणसी सजावणी मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविनी शिव भवानी भयकांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथा सुख सौनकापती सांगत ऐकता विग्रे समस्त क्षणमात्र दग्ध होती अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मानादि सिद्धा खंड हरि सोत सज्जना खंड त्रयोदशाध्याय घोडा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. बाबा असणारी क्रीडा चालू होती आणि अरे माझे भक्त आलेत मला भेटायला चला चला चला. आता देवी पार्वती म्हणते अहो तुम्ही लग्नात वस्त्र तरी परिधान करा. भगवान शंकर अवस्थेमध्ये गेले. सर्व देवी देवतांनी भगवान शंकरांचं दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं मी या अवस्थेमध्ये बाहेर येणार नाही. भगवान शंकर म्हणले अरे तू माता आहे. आज सोमवार इथं केली मी काकडी टाकून खिचडी डाळ इथं केली हरभऱ्याची भाजी चपात्या करायच्या इथं होता सोमवार आणि सोमवारसाठी मी मस्त अशी साबुदाणा काकडी टाकून खिचडी बनवलेली. दही मिरची तळलेली आणि चिप्स तळलेले. मग सोमवारची खिचडी केली.
होता मंगळवारचा दिवस, तर या दिवशी मी बनवलेले होते कॉर्न भजे, मूग डाळीची खिचडी, टोमॅटो पापड, बटाटा आणि डाळ होती आणि थोडीशी चपाती होती, ती ठेवलेली मी ताटामध्ये आणि मग जेवण केलं दुसऱ्या दिवशी. हा पण नंतरचा व्हिडिओ, मी थाळी बनवत असते ना त्याचा व्हिडिओ काढलाय, पण तो या व्हिडिओला ॲड केलेला आहे. तर छानपैकी जेवण केलं.